नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण क्वेश्चन पेपर बघूया जेनम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी. हा क्वेश्चन पेपर आहे 2024 ऑक्टोबर 2024चा. तर मागच्या वर्षीचाच पेपर आहे. नर्सिंग फाउंडेशनचा फंडामेंटल पण बोलतात याला. यात आपण बघणार आहोत MCQ आणि थोड्या प्रमाणात क्वेश्चन आन्सर आणि पेपर कसा लिहायचे ते पण बघूया. चला तर सुरुवात करूया. पूर्ण पेपर दिलेला आहे, फुल पेपर आहे हा. तुम्हाला लॉंग क्वेश्चन किंवा कुठले क्वेश्चन कुठल्या पेपरला येतात ते तुम्हाला समजेल. 75 मार्काचा पेपर असतो, 15 मार्काचा MCQ असतं. MCQ बघूया आणि थोडेफार लॉंग क्वेश्चन पण बघूया करूया. जेएनएम फर्स्ट इयरसाठी क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन पेपर आहे 2024चा. तर पहिल्या याच्यात आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. तर पहिला आहे नाडीचा वेग दर मिनिटाला 60 पेक्षा कमी असणे याला डॅश डॅश म्हणतात. तर याच्यात ब येणार ब्रॅडीकार्डिया. खालीलप्रमाणे याचे एक्झाम्पल आणि उदाहरण दिलेले आहे. तर पूर्ण हा क्वेश्चन झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर तुम्हाला खाली ते दिलं जाईल. तर पूर्ण व्हिडिओ बघा. दुसरं आहे रक्त संक्रमण करण्यासाठी वापरण्यात येणारा एकल वापर संच हा डॅश डॅश या पद्धतीने पूर्वनिर्देशित करतात. तर याच्यात येणार ड गॅमा रेडिएशन. तिसरं बघूया कानाचा पडदा तपासण्यासाठी डॅश डॅशचा वापर करतात. तर याच्यात क येणार ऑटोस्कोप. कोणी लारेंजोस्कोप म्हणतात तर ते इंट्युबेशनच्या वेळी काम येते लारेंजोस्कोप. तर याच्यात क येणार ऑटोस्कोप. रुग्णसेवेसाठी वापर केलेल्या वस्तूंना डॅश डॅश म्हणतात. चौथ्या याच्यात बघूया काय येतं. तर याच्यात ड येणार अस्वच्छ साहित्य. पाचवं बघूया आधुनिक परिचर्याचे जनक डॅश डॅश आहे. तर फॉरेन नायटिंगल्स अ येणार यात. तसं दुसरं बघूया ब योग्य जोडा जुळवा. अ गट आणि ब गट. हे कसं लिहायचं खाली प्रमाण दिलेलं आहे. आधी अ गटमधले सगळे लिहून घ्यायचे आणि त्याच्यासमोरच आन्सर लिहायचं जे त्याला जुळत असेल तेच. चला तर सुरुवात करूया. पहिला आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. तर यात दुसऱ्या नंबरचं घ ऑक्सिडायझिंग एजंट येणार. त्याच्यासमोर घ लिहायचं ऑक्सिडायझिंग एजंट. दुसरं आहे ग्लिसरीन. तर ग्लिसरीनमध्ये येणार ड हायग्रोस्कोपिक क्रिया. तिसरं बघूया बेनेडिक्ट सोल्युशन. तर तिसऱ्या याच्यात ई येणार लघवी तपासणी. ठीक आहे. चौथा आहे रक्तवाहिन्याचे प्रसरण. याच्यात अ येणार गरम पाण्याची पिशवी. आणि पाचवा आहे आवडपट्टी. तर याच्यात येणार क रक्तस्त्राव. ठीक आहे, योग्य जोडा लावा झाला आहे. नेक्स्ट बघूया आपण खालील विधाने चूक बरोबर आहे ते लिहा. 5 मार्कासाठी हे एक. तर एपिस्टॅटिक्स म्हणजे लघवीमध्ये रक्त आढळणे होय, चूक आहे हे. याचे उदाहरण खालीप्रमाणे दिलेले आहे. का चूक आहे, खालील चुकी बरोबर वगैरे आणि थोड्या प्रमाणात टिपा लिहा वगैरे. ते तुम्हाला मी लॉंग क्वेश्चन नंतर सांगेल. बघूया दुसरं काय आहे TDS म्हणजे दिवसातून 3 वेळा. तर बरोबर आहे TDS म्हणजे दिवसातून 3 वेळा. तिसरं बघूया
पेडिक्युलोसिस प्युबिक्स म्हणजे डोक्यामध्ये असणाऱ्या उभा. तर चूक आहे तिसरंवालं. बसत्या तिथी श्वसनास होणारा त्रास कमी होतो, तर बरोबर आहे. 5व्या अंतःक्षेपशाने औषध देत असताना हवा आणि अंतःक्षेपी करू नये, तर 5वं पण बरोबर आहे. पहिलं चूक आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं चूक आहे, चौथं बरोबर आणि 5वं बरोबर. तर हे झाले MCQ 15 मार्कासाठी. टिपालियामध्ये लिहा. बघा कोणतेही तीनच लिहायचे एक्स्ट्रा लिहून. त्यांचाही टाईम वेस्ट करू नका, स्वतःचाही टाईम वेस्ट करू नका. एक रुग्णालयाचे प्रकार व त्यांची कार्य. नोंदी लिहिण्याचे तत्त्वे. परिचर्या नैतिक तत्त्वे. तापामधील परिचर्या. तुम्हाला या 4पैकी कोणत्याही 5-5 मार्कासाठी टिपा लिहायचं आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये पेपर असाच सोडवायचा आहे, एकामागे एक. हर एक प्रश्न झाल्यानंतर दुसरं पेज चेंज करायचं आहे. जसं एक टिपा लिहायचा. आता तुम्ही योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण केला म्हणजे रिकामी जागा लिहिल्यानंतर दुसऱ्या पेजवर तसेच योग्य जोड्या लिहायचं. मग तिसऱ्या पेजवर चुकी बरोबर लिहायचं. मग चौथा पेज चालू करायचा. मग रुग्णालयाचे प्रकार व त्यांची कार्य याचा आन्सर झाल्यानंतर दुसरा क्वेश्चन हा नवीन पेजवर चालू करायचा. आणि जसं हे ॲक्युरेट लाईन्स दिलेलं आहे, तुम्हाला पण तसाच पेपर सोडवायचा आहे. कुठला क्वेश्चनचा आन्सर नसेल त्यासाठी 2-3 पेज सोडून नेक्स्ट क्वेश्चन समोर लिहायचं. अंधेमध्ये कुठलंही घालायचं नाही. तसंच तिसऱ्यामध्ये बघा, खालील विधानाची शास्त्रे कारणे लिहा. कोणतीही 5च लिहायचे आहे. एक आहे रुग्णाला बेड बाद देत असताना पडदा लावावा. 2 मार्कासाठी आहे, तर थोडक्यात घेऊन टाकायचं आहे तुम्हाला. 4-5 ओळी लिहिल्या तरी 5 ते 6 ओळी लिहिल्या तरी होऊन जाईल. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णास तोंडाने काही खाऊ देत नाही. इथे काय म्हटलं आहे, शास्त्रीय कारणे लिहा. रुग्णाला बेड बाद देत असताना पडदा लावावा. तर पडदा का लावावा? कारण की रुग्णाच्या अंगावर थंड वाऱ्याचा झोत येऊ नये आणि रुग्णाला अंगपुरड वाटू नये म्हणून. दुसरं म्हणतात तिथं शास्त्रीय पूर्वी रुग्णास तोंडाने काही शस्त्रक्रियापूर्वी रुग्णास तोंडाने काही खाण्यास देत नाही. म्हणजे शस्त्रक्रिया असते त्याच्या 5-6 तासाआधी रुग्णाला काही देत नाही, कारण की रुग्णाला अनेस्थेशिया दिलेलं जातं, भूल दिली जाते, त्यामुळे उलट्या वगैरे होऊ शकतं त्याला आणि भूल पण ठीक काम नाही करू शकत. भूल दिल्यानंतर भूल पण चांगल्या प्रकारे बसू नाही शकत. ठीक आहे, कारण की भूल दिल्यानंतर उलटी आणि मळमळ होतं, म्हणून खाण्यास देत नाही. तिसरं आहे प्रत्येक परिचारिकेने आपली नखे आखूड ठेवावी. तर याचं कारण आहे आपले नखे रुग्णाला टोचू नये, तसेच आपल्या नखातली जंतू रुग्णाला किंवा त्यांची जंतू आपल्याला होऊ नये म्हणून. चौथा आहे अर्धांग वायू झालेल्या रुग्णासाठी गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करू नये. म्हणजे एखादी शुगर पेशंट असेल तर त्याला तुम्ही गरम पिशवीची थैली वापरल्यास त्याला भाजण्याची शक्यता असते. एकदम जे खूप वयाचे लोक असतात किंवा खूप काळानंतर बेडवरच पडलेले असतात, अशा लोकांना गरम पिशवी द्यायची नसते, कारण की त्यांना भाजण्याची शक्यता असते. 5वं आहे धारदार वस्तूंची निर्जंतुकीकरण उकडणे या पद्धतीने करू नये, कारण की धारदार वस्तूंचे जर निर्जंतुकीकरण उकळल्या पाण्याने केले तर त्यांची धार बसल्या जाते म्हणून. 6वं आहे रुग्णाला जेवण वाढण्यापूर्वी वातावरण आनंदी ठेवणे महत्त्वाचे आहे.
तर आपण आनंदी राहू तरच आपल्याला अन्न अंगी लागणार, नाहीतर लागणार नाही. हे सावं तुम्ही बघून घ्या. तर इथून फक्त 5 लिहायचे आहे, एक्स्ट्रा लिहून ठेवू नका. जे मार्क मिळणार ते पण नाही मिळणार तुम्हाला नाहीतर. तसेच वाक्य बघा, वाक्याला कोणतेही पाचच लिहायचे, एक मार्काला येतात. आजार, रोग, दुसरा आहे समग्र परिचर्या, तिसरा आहे गायक्लो सूर्या, चौथा आहे परिचर्या, रक्तस्राव आणि ऑटिपॅरेक्सिया. तर या 5ही व्याख्या शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचे आहे, पण मिळत्या जुळत्याच लिहायचं आहे, काही लिहून ठेवू नका. तसेच चौथा प्रश्न बघा कसा आहे प्रकारे येतो. माधुरी 50 वर्षीय महिला स्त्री रुग्णकक्षात दाखल झाल्या आहेत. त्यांना लघवी तुंबणे व ताप येणे असा त्रास आहे. तर खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. 15 मार्कासाठी पेपर आहे हा, क्वेश्चन आहे हा. तर तुम्हाला कसं लिहायचं आहे, लघवी तुंबणे म्हणजे काय, तर याचं आन्सर लिहायचं आहे. मध्ये लघवी तुंबण्याची कारणे लिहा, त्याचं कारणे लिहायचं आहे. काय मूत्राशयात नळी घालण्याचे उद्देश व कारणे लिहा, त्याचे उद्देश आणि कारणे लिहायचे. ड आहे मूत्राशयात नळी घालताना परिचारिकेची जबाबदारी लिहा. आणि ई आहे लघवी तुंबणे दूर करण्यासाठी परिचर्या उपाययोजना लिहा. तर हे आहे प्रश्न चौथ्यामधला क्वेश्चन, कशा प्रकारे लिहायचं आहे. आणि त्याच्याच नंतर किंवा येणार. श्रीमणी 45 वर्षीय पुरुष कक्षामध्ये दाखल असून उच्च रक्तदाब असे निदान झाले आहे. तुम्हाला त्यांचे औषधोपचार देण्यास सांगितलेले आहे. खालील प्रश्नाची उत्तर लिहा. औषधी देण्याची कोणत्या पद्धती आहे ती लिहा म्हणतात. ब मध्ये आहे तोंडाने औषध देत असताना परिचारिकेच्या जबाबदाऱ्या लिहा. क आहे औषध उपचार करताना वापरण्याच्या येणाऱ्या राईट्स स्पष्ट करा. तर तुम्हाला ह्या 2004 प्रश्नात लघवी तुंबणे म्हणजे काय किंवा औषधी देण्याच्या कोणत्या पद्धती आहे, तर तुम्हाला कुठलंही या किंवा मधलं एकच लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही माधुरी 50 वर्षीय महिला स्त्री रुग्णकक्षात दाखल झाल्यानंतर त्यांनी लघवी तुंबणे व ताप येणे त्रास, तर इथलेच क्वेश्चन लिहायचे पूर्ण, नाहीतर अंधेमध्ये घालून टाकाल तर तुम्हाला दोन्हीही मार्क देणार नाही. तुम्ही चौथ्यामधलं हे पहिलं लिहिलं तर तुम्हाला हेच क्वेश्चन लिहावे लागणार. तर तुम्हाला हे लघवी तुंबणे आलं आणि लघवी तुंबण्याची कारणे आलं आणि हे 2 आले आणि तुम्हाला खालचे 2 येत असेल तर हे असं लिहिलेलं चालत नाही. तुम्हाला लाईनशीरच एकतर वरचंच लिहावं लागेल नाहीतर खालच्यासाठी आन्सर लिहावं लागेल. याच्यात खूप लोक कन्फ्यूज असतात. 2 वरचे घेतात, लघवी तुंबण्याची कारणे, मूत्राशयाची नळी, आणि हे 3 आले आणि चौथा आलं नाही तर खालील औषधे देण्याची कोणत्या पद्धती आहेत इथलं एक उचलतात. तर असं लिहू नका. तसंच आहे खालील प्रश्नाची चला तर झालेलं आहे आपलं. खालचं आलेलं नाही आहे, मी नंतर तुम्हाला शॉर्ट फॉर्म स्क्रीनशॉट काढून पाठवून देणार. 5वा प्रश्न इथे असतो लास्टमध्ये. प्रथमोच्चार स्वर्ण नियम लिहा. तर हे लास्ट क्वेश्चन आलेला नाही, नंतर तुम्हाला देऊन देणार. तर यांचं एक्सप्लेशन दिलेलं आहे. रिकामी जागा भरा. तर हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचून घ्याल. शॉर्टमध्ये दिले आहे, वाचून घ्याल तुम्ही. त्याचं उदाहरणसोबत आन्सर्स आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे.
काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा आणि कुठले क्वेश्चन पेपर पाहिजे तर कमेंट करून सांगा. लॉंग क्वेश्चन आणि शॉर्ट क्वेश्चन तुम्हाला दिले जाणार. टिपालिया थोड्या प्रमाणात शॉर्ट फॉर्मात दिलेला आहे. लॉंग क्वेश्चन पण लवकरात लवकर अपलोड करून टाकणार. हे शॉर्टमध्ये दिलेलं आहे, तुम्ही पूर्ण वाचून घ्या. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.